नमस्कार, मी प्रशांत ठाकूर। आज मी तुम्हाला ट्रिग्नोमेट्री या टॉपिक बद्दल काही सांगणार आहे। मुळात 9वीला हा सुरू झालेला टॉपिक 9वी 10वी 11वी 12वी आणि पुढे सायन्समध्ये काम करतात त्यांना ट्रिग्नोमेट्री कायम बघावं लागतं। तर 9वीत आपण सुरुवातीला ज्यावेळी ट्रिग्नोमेट्री येतं त्यावेळी साइन कॉस असं ऐकतो आणि नंतर मग ते काय कळत नाही, फॉर्म्युला लक्षात राहत नाही। मग आयुष्यभर आपण त्या साइन कॉसला शिव्या घालत राहतो, हे काय रिअल लाईफमध्ये उपयोगाचं नाही आणि मग त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला जातो। तर आज मी तुम्हाला हे खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा हा माणूस तुम्हाला इथे दिसत असेल, ह्या इथे आपण ज्यावेळी बघतो ती आपली समोरची रेषा असते हॉरिझॉन्टल लाईन। तर मी ग्रामीण भागात शिकवत असल्यामुळे तिथे अँगल ऑफ इलेव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन हा मुख्य मुद्दा होतो। हा प्रॉब्लेम येतो की अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजे काय, अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय। जे आपली आय लेवल आहे त्या आपल्या डोळ्याच्या नजरेच्या वरती आपण ज्यावेळी बघतो, टॉपला झाड असेल, टॉवर असेल, इमारत असेल, घर असेल, त्यावेळी ही हॉरिझॉन्टल लाईन आणि वरची रेषा ह्यांच्यामध्ये जो कोन असतो तो अँगल ऑफ इलेव्हेशन। अँगल ऑफ इलेव्हेशन बऱ्याच वेळा लक्षात येतो, पण अँगल ऑफ डिप्रेशन त्यावेळी आपण नजर खाली वळवतो, या बुंदाकडे बघतो किंवा समुद्राची खोली मोजत असतो, त्यावेळी या दोन रेषांमध्ये जो अँगल असतो तो अँगल ऑफ डिप्रेशन। बऱ्याच वेळा ही जी रेषा आहे, हा जो अँगल आहे तो अँगल ऑफ डिप्रेशन वाटतो, पण तसं नाही आहे, तर हा अँगल ऑफ डिप्रेशन आहे। तर हे अँगल ऑफ इलेव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन हे आता आपल्याला लक्षात आलं असेल। तर ट्रिग्नोमेट्रीचा सगळ्यात मोठा यूज आहे हा उंची मोजायला। घराची उंची असेल, झाडाची उंची असेल, समुद्राची खोली असेल, टॉवरची उंची असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उंच्या मोजण्यासाठी आपण ट्रिग्नोमेट्रीचा वापर करतो। आता मी तुम्हाला सुरुवातीला एक मॉडेल बनवलंय। आपला कोन मापक आहे, साधा कोन मापक आहे, याला एक मी लेझरचा लाईट लावलेला आहे। आता इथे मी फिट करतो आणि मग तिथलं ट्रिग्नोमेट्री काय आहे हे नंतर सांगतो। बऱ्याच वेळेला आपल्याला अशी आडवी लांबी मोजता येते, मात्र उंची मोजता येत नाही। असं आपल्याकडे काय इन्स्ट्रुमेंट नाही की ही उंची मोजू शकतो, झाडाची उंची मोजू शकतो, समुद्राची खोली मोजू शकतो। तर अशा वेळी हे वर्किंग मॉडेल माझं उपयोगात येऊ शकतं। तर हे मुलांना ज्यावेळी दाखवू पहिल्यांदा, त्यावेळी मुलांना ट्रिग्नोमेट्रीमधला इंटरेस्ट निर्माण होईल की ह्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्री काय आहे हे बघूया असं येईल। तर हे मी तुम्हाला एकदा दाखवतो की आता इथे कोन मापक मी फिट केलं आणि हा लेझर लाईट मी इकडे टाकला। हा लेझर लाईट तुम्हाला इथे दिसत असेल, कुठे आलाय तो, हा पाहू शकता लेझर लाईट इथे दिसतोय। एकदा मी त्याचं ठिकाण मी फिक्स करतो, हा लेझर मी इथे पडतोय। या पॉइंट पाशी हा फिट झालेला आहे। आता इथे मी कोन बघितला तर साधारण 31-32 च्या दरम्यान हा कोन आहे इथे, नंतर तो पण दाखवू पण शकतो। ही लांबी मला मोजता येईल, जमिनीवरची आडवी लांबी। उभी लांबी तर काय आपण मोजू शकत नाही। हा कोन 32 आहे आणि ही 43 आहे, म्हणजे आडवी लांबी 43 आणि कोन आहे 32। आता तिथे एक टेबल लावलेलं आहे, त्या टेबलमध्ये 32च्या तिथे दोन चार्ट आहेत, एक अँगल आणि टॅन असं। म्हणजे ट्रिग्नोमेट्री मधलं जे टॅन आहे तो टॅनचा कॉलम आणि एक अँगलचा कॉलम, त्याच्यामध्ये 32च्या पुढे 0.62 आहे। 0.62 गुणिले ही जी आडवी लांबी आपण बघितली होती, ही आडवी लांबी 43, 0.62 गुणिले 43 साधारण ते कॅल्क्युलेशन तुम्हाला दिसत असेल 26.66 एवढी या घराची उंची यायला पाहिजे किंवा येते। या कॅल्क्युलेशनने आपण अजून उंची मोजलेली नाहीये, फक्त मी आडवी लांबी मोजली आणि हा कोन मापकाने कोन बघितला आणि ते टेबलचा वापर केला। हे रेडीमेड टेबल आपल्याला अवेलेबल मिळतं। तर आता उंची आपण बघूया, 26.66च्या दरम्यान अप्रॉक्सिमेटली येईल। इथे तुम्ही आकडे बघू शकता, हे 24, 25, 26, साधारण 26 आणि 27च्या मध्ये हे आहे, म्हणजे ही उंची आपली 26.66 ही घराचे
हा कोन जरी बदलला पुढे नेला तर कोन वाढेल, हे जरा वर होईल, अँगल वाढेल. तिकडे टेबलमध्ये बघितलं उंची मोजली, ही उंची मोजली, ह्या लांबीचा आणि या कोनाच्या याचा गुणाकार केला तर पुन्हा तुम्हाला 26.66 मिळेल. अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही प्रकारची उंची ही ती उंची त्याने न मोजता या इन्स्ट्रुमेंट आणि लांबीच्या सहाय्याने मोजू शकता. हे कशाच्या जीवावर करू शकतो तर हे ट्रिग्नॉमेट्री मधला टॅन रेशो हा वापरून करू शकतो. तर एकदा हे मुलांना कळलं, आवड झाली, अरे अशा प्रकारे आपण घराची उंची मोजू शकतो, झाडाची उंची मोजू शकतो किंवा समुद्राची खोली मोजू शकतो, त्यावेळी मग ते तुमच्याकडे ट्रिग्नॉमेट्री शिकायला येते. तर ट्रिग्नॉमेट्री मधले 6 मुख्य रेशो आहेत. साइन को, टॅन को, सेक को. एस इथे दिला साइन कॉस, टॅनचा टी इथे दिला टॅन कॉट, सेक अख्खा इथे घेतला, साइन को, टॅन को, सेक को. हे 6 रेशो आणि त्याची डेफिनेशन इथे लिहिलेली आहेत. ऑपोजिट अपॉन हायपोटनस, ॲडजेसंट अपॉन हायपोटनस. हे लक्षात ठेवायला सुद्धा काही टेक्निक असतात. ओ ए हा हा एच एच, असंच ओ ए हा हा उलटं लिहिलं. ओ म्हणजे ऑपोजिट, ए म्हणजे ॲडजेसंट, एच म्हणजे हायपोटनस. की हे 6 रेशो सुद्धा लक्षात ठेवायला सोपे आहेत. आणि हे काही मी इथे या बनवलेले आहेत फॉर्म्युले. साईनचं 1 अपॉन कोसेक, कॉसचं 1 अपॉन सेक, टॅनचं साईन अपॉन कॉस, कॉटचं कॉस अपॉन साईन. काही आयडेंटिटी आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. पण हे सुरुवातीला जर सांगितलं मी की मुलांना हे ट्रिग्नॉमेट्री शिकू नये असं वाटतं किंवा हे काय कठीण आहे शिकायला आणि मग आपण वर्ड प्रॉब्लेमकडे वळतो. मी थोडं उलट्या पद्धतीने गेलो की आधी ह्या प्रकारच्या उंची, घराची उंची, 2 बिल्डिंग मधल्या उंची किंवा त्यांच्यामधलं अंतर हे शोधताना किंवा अशा प्रकारचे प्रॉब्लेम सोडवताना या ट्रिग्नॉमेट्रीचा उपयोग करता येतो, चांगल्या प्रकारे करता येतो. आणि असं केल्यानंतर मग मुलांना आवड निर्माण होते. हे वर्किंग मॉडेल मी बनवलेलं आहे. ॲज अ शिक्षण साहित्य म्हणून याचा मी आपल्या शाळेमध्ये 11वी 12वीला बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायला, 9वी 10वीला ट्रिग्नॉमेट्री शिकवायला याचा मी वापर करतो. धन्यवाद.